तर आपण निघालो आहोत घरापासून 2000 किलोमीटर लांब. मम्मीला बाय करून आपल्या स्कूटीवरून निघालो आपण रेल्वे स्टेशनकडे. आता काही लोक म्हणतील की हा काळा गॉगल का घातलेला आहे? तर त्याचं कारण असं की मागच्या महिन्यात आपल्या डाव्या डोळ्याची एक सर्जरी झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर जाताना गॉगल वापरायला सांगितलं आहे. त्यानंतर आपली स्कूटी पाहुण्यांच्या घरी लावली आणि मामांनी आपल्याला सोडलं किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनला. हे आहे किर्लोस्करवाडीचं छोटंसं पण खूपच छान असं रेल्वे स्टेशन. इथे येणार होती आपली कोयना एक्सप्रेस, जी रोज कोल्हापूर ते मुंबई धावते. ही ट्रेन सकाळी 8:25ला कोल्हापूरहून सुटते, पण इथे आली तेव्हा साधारण 20 मिनिट लेट झाली होती. पहिल्यांदाच आपल्याला साईड लोअर पूर्ण सीट अलाउड झाली होती, जी सर्वसाधारणपणे फक्त RAC साठी असते. पण एका आजी-आजोबांना आपल्यावरीलच अप्पर सीट मिळाल्यामुळे त्यांनी आपली सीट पुण्यापर्यंत एक्सचेंज केली. मग आपण पुण्यापर्यंत झोपून गेलो व पुण्यानंतर आपल्याला आपली सीट मिळाली. मग काय लोणावळ्याचे सुंदर नजारे, हिरवागार डोंगररांग पाहत पाहत आपण मुंबईकडे निघालो. मुंबईला पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. दिवसभर भरलेली ट्रेन लास्ट स्टेशन येईपर्यंत पूर्ण मोकळी झाली. मुंबई पोहोचेपर्यंत घड्याळात 8:30 वाजले होते आणि फायनली आपण उतरलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे. इथून पुढे आपण कुठे जाणार आहोत ते पाहण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा.